ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पहिला अध्याय 21वा युग करा. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सांगत असताना काय केलं? प्रथम नमन कुणाला केलं? गणपतीला. गणपती कोणता? ज्ञानोबरायांचा ओंकार. ओंकार हाच गणपती. काय? आकार चरण युग लोकार उदर विशाल मकार महामंगल मस्तक. मग ज्याप्रमाणे एखादा कारागीर गणपती दगडाची मूर्ती बनवतो किंवा लाकडाची बनवतो, कोणती संगमनेर दगडाची, परंतु ज्ञानोबरायांनी गणपतीची काय मूर्ती बनवली ती शास्त्राची, वाङ्मयाची मूर्ती बनवली. वाङ्मय म्हणजे काय? ग्रंथ. वाङ्मय रूपी गणपती बनवलं. माऊली कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला सुरुवातीला गणपतीला नमन केलं जातं. कारण देवलोकामध्ये चर्चा निघाली बाबा, कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला नमन करायचं म्हटल्यानंतर कोणत्या देवाला मान द्यायचा. मग कोणाचं काय मन, कोणाचं काय. मग असं ठरण्यात आलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा आधी करी, पृथ्वीची प्रदक्षिणा, त्याला आद्य पूजेचा मान. म्हणजे जगतामध्ये कोणतीही जरी पूजा करायची झाली तर त्या देवतेला आधी मान. मग सगळे देव निघाले आपापल्या वाहनावर. सगळे ज्याचं जे वाहन होतं त्या वाहनावरती तो निघाला. महाविष्णूचं वाहन कोणतं? गरुड. महादेवाचं? इंद्राचं? ऐरावत. असं ज्याचं जे ब्रह्मदेवाचं हंसच ना. ब्रह्मदेवाचं कोणतं आहे वाहन? हंस तर शारदेचं आहे, सरस्वतीचं. ब्रह्मदेवाचं कोणतं आहे वाहन? मग सगळे देव आपापल्या वाहनावरती निघाले प्रदक्षिणा घालण्यासाठी. पण शास्त्रामध्ये असा पुरावा आहे की आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्यानंतर सगळ्या जगाची प्रदक्षिणा घातल्याचं, पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याची पुण्य प्राप्त होतं. आई वडिलाला प्रदक्षिणा घातल्यानंतर. आणि ते गणपतीला माहीत होतं. गणपतीने काय केलं? महादेव पार्वतीला प्रदक्षिणा घातली आणि ते पुरावा दाखवला. मग तेव्हापासून गणपतीला मान देण्यात आला. मग कोणत्याही ग्रंथाच्या आरंभाला गणपतीला नमन केलं जातं. त्याचं कारण काय? हे कारण आहे, जसे विलक्षण करायचं म्हटल्यानंतर ज्यांना जसं मत जास्त पडते तो निवडून येतो, तसं गणपती या ठिकाणी मग पुरावा दाखवला ना त्यांनी, त्याला तो मान देण्यात आला गणपतीला. नमनाच्या अनेक देवता आहेत. नमन पांडुरंगाला केलं जातं. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे. संतांना नमन केलं जातं. श्रीगुरूला नमन केलं जातं. काय म्हणजे नमन कोणाला केलं जातं? जी मंगल देवता आहे ना. मंगल म्हणजे काय? कल्याण करणारी. मंगल या शब्दाचा अर्थ काय होतो? कल्याण करणारा. मग कल्याण म्हणजे सुख, सुख म्हणजे मोक्ष. मग जो देव कल्याण करतो त्या देवाला नमन केलं जातं. समजा माऊलींनी सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी असं म्हटले की सगळ्या मंगळाचा निधी
असा असणारा श्री विठ्ठल आहे. एका ठिकाणी नामदेव महाराजांनी सांगितलंय, नामा म्हणे पाही विठ्ठल गणपती दुजा नाही. कोणता जर देव असला तर तो एकच देव अनेक रूपांनी नटलेला आहे. कोणता? ब्रह्म. तेच ब्रह्म विठ्ठल झालं. सहज ब्रह्म मार्ग चुकली. ब्रह्म तुकोबाराने सांगितलं, सहज ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हे निजधामाला निघाले वैकुंठाला, वैकुंठाला जात असताना त्यांच्या मनामध्ये आलं बुवा, आपली जी पत्नी रुसून गेलेली तिला भेटण्यासाठी जाऊ. ती कुठं रुसून गेली होती? पंढरपुरात. त्या काळचं ते दिंडीरवल. त्याला कारण आहे की रुक्मिणीने प्रश्न केला पांडुरंगाला की भारतामध्ये या जगामध्ये राधाकृष्ण भजन चालते, आपलं भजन का होऊ नये? कुणाला वाटतं ना? देवाला वाटलं, रुक्मिणीला वाटलं आपलं भजन व्हायला पाहिजे. हां, राधाकृष्ण भजन चालू होतं पहिल्यापासून. मग ती रुक्मिणी काय म्हटली, राधा कुठाली कोण? राधा कोण होती? भक्त होती ना. हां, राधेवरती, राधेचं देवावरती तेवढं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, त्यांच्या पत्न्याचं सुद्धा प्रेम तेवढं नव्हतं. भगवंताच्या बरोबर राधेचा फोटो काय आहे? हां, रुक्मिणीचा नाही. समजा 16,108 पत्नी होत्या. जांबुवंती तिचा नाही, कालिंदीचा नाही, अजून सत्यभामा तिचा नाही. मुख्य 8 पत्नी होत्या, बाकीच्या 16,108. एकीचाही फोटो का नाही? हा, भजन का नाही? त्याचं कारण एकच की सगळ्यापेक्षा राधेचं प्रेम देवावरती जास्त होतं. काय? राधेवरती प्रेम जास्त असल्यामुळे राधाकृष्ण भजन केलं जातं अजून सुद्धा. राधाकृष्ण गोपाळ कृष्ण. हे राधेला अवघड, रुक्मिणीला अवघड वाटलं. रुक्मिणी ही देवाची 1 नंबरची पत्नी, म्हणजे तो आदिशक्तीचाच अवतारी. रुक्मिणी हा आदिशक्तीचा अवतारी. मग पांडुरंग म्हणले, समजा कृष्ण भगवान म्हटले, मी लोकांना मस्त सांगतोय आमचं भजन करा बाबा. हां, लोकांनी ऐकलं पाहिजे ना. आपण आज समजा काही लोकांना सांगितलं बाबा मला तुम्ही संत माना, लोक थोडेच मानतील. त्या अधिकाराला माणूस उत्तीर्ण झाला पाहिजे ना. हां, तो अधिकार ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस लोक मान देतील. मग पांडुरंग म्हणले, भगवान म्हटले, कृष्ण म्हटले, मी लोकाला मस्त सांगल, ते लोकांनी मान्य केलं पाहिजे ना. मग तेवढ्यावरूनच रुक्मिणी रुसून गेली. आणि ही कळकुनी लावली नारदानी. नारद रुक्मिणीला म्हटले की जगतामध्ये राधाकृष्णाचं भजन आहे, तुमचं भजन का नसून? तू जर भगवंताची 1 नंबरची पत्नी आहे. ही कल्पनी लावली होती नारदानी. मग रुक्मिणी म्हटली देवाला, कृष्णाला. मग ती गेली रुसून कुठं? दिंडीरवनात. त्या काळचं दिंडीरवन पंढरपूर वन होतं ते. नुसते झाडं झुडपं. त्या काळात काय असे घरं वगैरे बंगले वगैरे काय नव्हते तिथे. मग भगवान निजधामाला निघाले. म्हणजे कलियुग संपलं होतं, द्वापर युग संपलं होतं. ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध झालं, मग हे यादव आपापसामध्ये मातले, म्हणजे काही करू लागले ना, लोकांना त्रास द्यायला लागले, दारू प्यायला लागले. मग त्यांना तसा शापच होता. मग त्याने आपापसामध्ये भांडणं केली, तेच मेली. आपापसामध्ये एकामेकाला हाणलं, इतकं हाणलं की सगळे मेले. 56 कोटी यादव होते. किती? 56 कोटी. मग सगळे मेल्यानंतर भगवान उदास झाले की आपलं सगळं कुळ गेलं. घरातलं एखादा माणूस जर वारलं, गेलं, मेलं,
माणसाला दुःख होतं. भगवंताचं कुळ कीर्ती होतं एवढं. द्वारकेत होतं. द्वारका कोणी संकट येऊन ते सत्राजित, अजून जरासंध हे स्वारी करायची भगवंतावर. मग देवाने काय केलं, द्वारका समुद्रात निर्माण केली, समुद्राच्या बेटावर. मग तिथं काय कोणी स्वारी करीत नव्हतं. त्याचं कारण हे. मग सगळे संपल्यानंतर देव उदास झाले. उदास झाल्यानंतर बसले होते असे आडी घालून झोपले होते. आणि ते जे काय लवाळे हे होते ना, ते शाप होता एका ऋषीचा, जांबवंतीचा मुलगा सांब. त्याने त्या ऋषीचा छळ केला. एक ऋषी होता, त्याचं काय नाव माहीत नाही. आणि छळ केल्यानंतर का असं त्यांनी नाटक केलं की त्यांनी साडी घातली, साडी नेसला आणि म्हटलं आपण या महाराजाची, या ऋषीची, या साधूची, महात्म्याची मजा करू. मग लुगडं निसून गेले, असे चिंतक भरवली. आणि तो गेला पुढं, सांब नावाचा मुलगा, त्याचा कोणाचा जांबवंतीचा. तो म्हटलं मला काय होईल. आता ती ऋषी ज्ञानी होती. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की हे माझं नाटककार म्हणजे चेष्टा करतोय. तर ते काय म्हणले, तुला मुलगी होणार नाही, मुलगा होणार नाही, मुसाळ होईल म्हणले. आणि खरंच तसं झालं ना, मुसाळ झालं. आता मुसाळ झाल्यानंतर मग आणि त्यांनी परत शाप दिला की त्याच्यापासून तुमचा घात आहे, त्या मुसळापासून सगळे यादव जातील, त्यापासून तुम्ही मरतान त्या मुसळापासून. मग त्याने आयडिया काय केली, त्याचं बारीक चूर्ण केलं, बारीक कुटवलं, ते दिलं समुद्रात फेकून. मग त्याचे लोहाळे उगवले, त्याचेच मोठा लोहाळे उगवले. मग ते लोहाळे उपटून एकामेकाला त्याचंच शास्त्र बनवलं, एकामेकाला हाणायचे ते. त्याच्यातून एक खडा एवढासा माशाने गिळला होता. आणि तो माशा एका कोळ्याने पकडला, तो मासा. आणि ते पकडल्यानंतर त्याला कापल्यानंतर तो खडा, तो मुसळाचा जो खडा होता ना, तो त्याच्यातून निघाला. त्याला निघाल्यानंतर मग त्याचा बाण त्यांनी बनवला त्या कोळ्याने. आणि जिथं तो भगवान श्रीकृष्ण झोपले होते ना, तो बाण त्या देवाला मारला. देव कोणाची यादवाचीच होते ना. मग मारले नंतर म्हणजे देव काय मरणार नव्हता, त्याने अवतार संपवला. कारणच होतं ते, म्हणलं तर आपल्या अवतारच संपला म्हटले देवाला केल्यानंतर. तसं देव काय, मग शेवट देवाचा त्या अवताराचा शेवट तिथं होता. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा शेवट त्या व्याधाच्या बाणाने होता. मग तो मारल्यानंतर ते निघाले. मग सगळे यादव गेले होते, मेली होती. मग काही महिला गरोदर होत्या. मग बाकीचे राहिलेले होते ना, भगवंताने सांगितलं सगळी द्वारका समुद्रात बुडवायची. सगळी सोन्याची होती ना, मोठाली बंगली आणि ते. देवाला सुद्धा अवघड वाटलं. पण काही महिला गरोदर होत्या. बाया स्त्री हत्या करू नये, किंवा जी गरोदर बाई असेल तिला मारू नये. त्या गरोदर बाया ज्या होत्या ना, त्या धर्माजवळ नेऊन घातल्या पांडवाकडे, दिल्लीला, हस्तिनापूरला. काही बाया गरोदर असत्या ना त्यावेळेस. त्यांचे यादव निर्माण झाले. नंतर यादव सगळे मेली नाही. मग ती ही जी आता यादव राहिलेत ना, ते राहिले नाही. तर ते जर त्या बाया नसत्या नेऊन घातल्या, यादवाचं कुळच नसतं राहिलं. यादव नावाचं कुणीच राहिलं नसतं. ते तेव्हा कळ लावली नारदाने. द्रौपदी ती रुक्मिणी रुसून गेली, आपलं भजन काय कोणी घ्यायना. तेवढे नुच रुसून गेली ती. कोण? रुक्मिणी. गेल्यानंतर मग भगवान म्हटले सगळे तर गेलेलेच, रुक्मिणी एकटीच आहे. तिथं गेल्यानंतर रुक्मिणीला भेटायला गेल्यानंतर तिथं पुंडलिक सेवा करीत होता आई वडिलाची. तिथं तो
तीर्थयात्रा करीत करीत पहिलं तीर्थ होतं तिथे, एक कोणतं तरी तीर्थ होतं, त्या तीर्थाला तो गेला होता, पुंडलिक काही कोणतं तरी तीर्थ आहे. गेल्यानंतर मग तो आईवडिलाची सेवा करीत असताना भगवंताने देवाने पाहिलं की कोण आईवडिलाची एवढी सेवा करते. कलियुग आता कलियुगात आईवडिलाची बहुतेक मुलं सेवा करीत नाहीत, वृद्धाश्रम निघाले. परंतु हा आईवडिलाची सेवा करतोय, पाय चुकतोय, डोकं चुकतोय. देव प्रसन्न झाले. पुंडलिकाने सांगितलं तुम्ही आईवडिलाची सेवा संपूपर्यंत या विटेवर उभा राहा, वीट बसण्यासाठी उभा राहण्यासाठी दिली. आईवडिलाची सेवा संपल्यानंतर देव प्रसन्न झाले. भगवान म्हटले तुला काय मागायचंय ते माग, मी देण्यास तयार आहे. मग पुंडलिकाने काय मागितलं की देवा असाच विटेवर उभा राहा, आणि जे लोक दर्शनाला येते ना, कुणी कसलाही असू द्या, त्याचा विचार करायचा नाही. कुणी पांगळा असेल, लंगडा असेल, हरिजन असेल, महार असेल, मातंग असेल, भिल्ल असेल, ब्राह्मण असेल, कोण कोणत्या कुळाचा असेल याचा विचार करायचा नाही. दर्शन झाल्यानंतर त्याचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून कुणी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं ना, त्याचा उद्धार होणार, असं पुंडलिकाला वर दिलेलं आहे. पुंडलिके दिधला वर, करुणाकर विठ्ठल. दर्शन हेळा मात्र तया होई मुक्ती. बहु पुंडलिके काय, धन्य पुंडलिके बहु वर केले, निधान आले वैकुंठ. वैकुंठातला देव पुंडलिकाने पंढरपुरामध्ये उभा केला. काय आपलं काय चाललं होतं, गणपतीने आई वडिलाला प्रदक्षिणा केली. आई वडिलाला प्रदक्षिणा केल्यानंतर ते पुरावा दाखवला, आणि तिथून पुढे गणपतीला मानला. परंतु तोच देव अनेक रूपांनी नटलेला आहे. गणपती असेल, खंडोबा असेल, बिरोबा असेल, तो देव म्हणजे कोणता, ब्रह्म. आता आपल्यात सुद्धा त्या ब्रह्माचा अंश आहे. 15व्या अध्यायात सांगितलं, मम अंश जीव लोके, सगळे जीव माझे अंश आहेत, माझेच अंश आहे. परंतु जे विठ्ठल, कृष्ण, राम यांच्यामध्ये सगळाच अंश आहे ब्रह्माचा. आपल्यामध्ये उगा थोडा असेल किरकोळ, परंतु यांच्यामध्ये जो अंश आहे ना ब्रह्माचा, तो पूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण असं म्हटलं. आता खंडोबा असेल, बिरोबा असेल, भैरवा असेल, हे देव आहेत, परंतु ब्रह्माचा तेवढा अंश त्यांच्यामध्ये नाही, जेवढा रामामध्ये आहे, कृष्णामध्ये आहे, विठ्ठलामध्ये आहे. हे म्हणजे पूर्ण ब्रह्मचेच भाव, तेच ब्रह्म सगुण झाले. तेच ब्रह्म काय झालं, पुंडलिकासाठी किंवा भक्तासाठी सगुण रूपाने त्या विटेवरती उभा राहिला. मग तुकोबाराय सांगतात, देव सांगतात किंवा भगवान सांगतात, सगळ्यात कोणताही देव असू द्या, वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. एक भगवान परमात्मा अनेक रूपांनी नटलेला देव. देवामध्ये तो तर आहेच, परंतु जेवढे जीव जंतू आहेत ना, त्याच देवाने रूप घेतलेली. कोणतेही रूप असू द्या, जगातली कोणती वस्तू असू द्या, काय. म्हणून असं म्हटलंय, जे जे भेटे भूत ते ते मानले भगवान. त्याचं कारण हे विश्वाचे माझे घर. या जगतामध्ये एक देवाशिवाय काहीच नाही. कोणता जीव असू द्या, कोणती वस्तू असू द्या. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही भरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल. सर्वम खलविदम ब्रह्म, म्हणजे सगळ्या जगतामध्ये तेच ब्रह्म अनेक रूपाने नटलेलं आहे. मग मंगल देवता आहेत ना काही, मग भगवान श्रीकृष्ण मंगले, विठ्ठल मंगले, राम मंगले, हनुमंतराय मंगले, ज्ञानोबाराय मंगले. यांच्यामध्ये ब्रह्माचा पूर्ण अंश व्हा, म्हणून त्यांना नमन केलं जातं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लाभलो पावन चराचर. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरले अवतार. मिरविला बळीवार सिद्धाईंचा. मुक्ताबाईला नमन केलं जातं, ज्ञानोबरायला नमन केलं जातं, की थोडक्यात संतांना नमन केलं जातं, श्रीगुरूंना नमन केलं जातं. त्याचं कारण काय की ब्रह्माचं जे काय पूर्वांश आहे पूर्ण तो त्यांच्यामध्ये आहे, गणपतीमध्ये सुद्धा. नमनाचे 3 प्रकार सांगितले तुझ्या विचारसागरात. एक वस्तुनिर्देश रूप मंगल, एक नमस्कारात्मक मंगल, एक आशीर्वादात्मक मंगल. या ठिकाणी माऊलीने जे काय नमन केले ना पहिल्या ओळीमध्ये ते वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे निर्गुण परमात्म्याला जे नमन केलं. वस्तू म्हणजे काय? ब्रह्म. वस्तू कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये वस्तू कशाला म्हटले? ब्रह्माला. वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू म्हणजे हे काय वस्तू असतात ते नाही. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, वेदांतामध्ये ब्रह्माला वस्तू म्हटलेलं आहे. मग त्या ब्रह्माला जे काय नमन केलं जातं ना, निर्गुण ब्रह्माला, निर्गुण ब्रह्माला, त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. नमस्कारात्मक मंगल. नमस्कारात्मक मंगल म्हणजे तेच निर्गुण परमात्मा, तोच जो सगुण झालाय ना, त्या सगुण परमात्म्याला जे नमन केलं जातं त्याला नमस्कारात्मक मंगल म्हणतात. नमन करणं. नमोज्ञ समजा पांडुरंगा करू प्रथम नमन, याला नमस्कारात्मक मंगल म्हणतात. आशीर्वादात्मक मंगल. आशीर्वादात्मक मंगल म्हणजे श्रेष्ठाने, वडीलधाऱ्या माणसाने आशीर्वाद देणं, किंवा संतांनी, श्रीगुरूंनी, देवानी, महात्म्यांनी, आईवडिलांनी, वडील माणसांनी आशीर्वाद देणं, याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. आशीर्वाद द्यावा हाची मज असं सांगितले ना. कोणतंही प्रमाण ते तुमची या दासीचा दास करून घ्यावा, आशीर्वाद द्यावा हाची मज. किंवा निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायांना आशीर्वाद दिला. कधी? ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर श्रीगुरु पुढं ठेवली, मांडली, सांगितलं की मला आशीर्वाद द्या. पसायदान म्हणजे काय? पसायदान मागितलं, मला आशीर्वाद द्या म्हटली की ही माझी ज्ञानेश्वरी सगळ्या जगाला उपयोगाला आली पाहिजे. आपला संप्रदाय जर पाहिला तर एक शिष्य आणि एकच गुरु. ते दुसरे गुरु करीत नव्हते, शिष्य करीत नव्हते, एकच शिष्य असं सांगितले माऊलीने. ना आदिगुरु शंकरापासून, आदिगुरु शंकरा लागूनच, आदिगुरु शंकरा लागूनच शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो आमुती. आदिगुरु म्हणजे कोण? आपण नाही का म्हणा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिगुरु म्हणजे कोण? सगळ्यांचा आदी तो भगवान शंकर. भगवान शंकराला पार्वतीने प्रश्न केला, काय? नाथ संप्रदायाचा, की मला तुम्ही ज्ञान सांगा, म्हणजे उपदेश करा, माझ्या उद्धारासाठी काहीतरी मंत्र सांगा. मग ज्ञान सांगायचं म्हटल्यानंतर एकांत पाहिजे. काय? एकांतामध्ये गेले. कुठं गेले? समुद्राच्या तीरावरती. आणि ते ज्ञान सांगायला लागल्यानंतर भगवान महादेव ज्ञान सांगतात, भगवान शंकर आणि पार्वती ऐकता ऐकता त्याला झोप लागली. तर ज्ञान काय सांगितलं असेल ते त्यांना माहीत. समजा ब्रह्म कसं आहे, माया कसं आहे. आणि शेवटी मंत्र सांगितला असेल एखादा. तो मंत्र म्हणजे ओमच. ओम या शब्दाचा तू जप कर. ओम नमो नारायणाय किंवा हरे राम, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, असं काय सांगितलं. अध्यात्मज्ञान सांगितलं. आणि सांगत असताना पार्वतीला झोप लागली.
कारण हे अध्यात्म हे जड विषय. हा, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हे रागाबाळ्याचे काम नाही. अध्यात्म ज्ञान ऐकण्यासाठी त्या अधिकाराचा माणूस पाहिजे. ज्याचा अधिकार आहे त्याला झोप येत नाही. समजायचं अध्यात्म ज्ञान ऐकत असताना झोप आली ना की आपण अधिकारी नाही. झोप काय येते? ज्यावेळेस कुंभकर्णाला मारलं कुणी? रामाने. मारल्यानंतर कुंभकर्णाची पत्नी होती, भाऊ मानलेला असतो, बहीण मानलेली असते. तशी कुंभकर्णाने मानलेली पत्नी होती, म्हणजे ठेवलेली. काही माणसं ठेवतात ना दुसऱ्याला, तशी कुंभकर्णाने ठेवलेली मानलेली पत्नी थोडक्यात. मग ती विधवा झाली, देवाला शरण गेली. देवा आता मी कुठं जाऊ, माझा पती तर तो मारला, त्याच्याजवळ मी राहत होती. कुंभकर्ण 6 महिने झोपायचं आणि एकच दिवस जागा व्हायचं. 6 महिन्याचं अन्न 1 दिवसातच खायचं, परत झोपायचं. आता मी कुठं जाऊ? मग देवाने सांगितलं, तू जिथं कीर्तन असेल तिथं जात जा. कारण झोप ही तमाशात, कीर्तनात कुठे येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. मग तेव्हापासून तिला वर दिलेला आहे की तू कीर्तनामध्ये, भजनामध्ये, तेव्हा तिथं झोप येत असते. पार्वतीला सुद्धा झोप लागली, त्याचं कारण आहे ऐकत असताना. मग ते ज्ञान तर वायाला चाललंय ना. भगवान शंकराच्या मुखातून ज्ञान येते. भगवान शंकर सगळ्या देवाचा आधी देवी, काय महादेव ज्याला म्हणतात. 3 देव मुख्य आहेत आपल्या शास्त्रामध्ये, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हा, ब्रह्माला सुद्धा म्हणजे ब्रह्माची निर्मिती तरी भगवान विष्णू पासून झाली. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून कमळ उगल आणि त्याच्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. परंतु महाविष्णूचे महादेवाचे आई वडीलच सांगता येत नाही. भगवान शंकराचे आई वडील कोण आहेत काही सांगता येत नाही. महाविष्णूचे सुद्धा आई वडील सांगता येत नाही. म्हणजे त्या ब्रह्माने, ब्रह्म एकटंच होतं पहिले कोठेच नव्हते काही, गगन चंद्र तारा नाही, अवघे शून्याची होती बाई. कानोबा तेरे तेरे ते. शून्य म्हणजे काय? हा, शून्य म्हणजे काहीच नाही ना. शून्याला किंमत कधी येते? त्याच्या पुढे एक नाही का, एक मानल्यानंतर नंतर शून्याला किंमत येते. समजा 7-8 शून्य आपण 10, 1च्या पुढे 1 शून्य तर 10 झाली, 10च्या पुढे 1 अजून शून्य 100 झाली, परत अजून 1000 झाली, परत अजून लाख झाली, परत अजून कोटी झाली, परत अजून 10 कोटी झाली, असं लक्ष झाली असे. परंतु तो शून्य जर काढला, वजा केला किंवा पुसला, शून्याला काय किंमत आहे का? तसं शून्य म्हणजे ते ब्रह्म शून्य होतं. मग त्या ब्रह्माला, त्या देवाला बहुश्याम, एकोहम बहुश्याम असं सांगितले वेदांतामध्ये. एकट्याच ब्रह्माला आपण बहु व्हावं, अनेक रूपाने व्हावं असं वाटलं. त्याला इच्छा निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे काय? इच्छा. पहिले कोठेच नव्हते काही, गगन चंद्र तारा सूर्य नाही काय, तेथे एक ढालगज निर्माण झाले असं सांगितले कुठे. ढालगज म्हणजे काय? माया, इच्छा निर्माण झाल्यानंतर म्हणजे त्या ब्रह्माला, ब्रह्मापासून जगत निर्माण करता येत नाही. त्या ब्रह्माला मायेचा अंगीकार करावा लागतो. त्याच्यामध्ये आहे, त्याला नमन केलं जातं. गणपती झालं, संत झाले, रामकृष्ण भगवान, विठ्ठल यांना नमन केलं. त्याचं कारण हे. मग माऊली काय म्हणतात? पहिलं गणपतीला नमन केलं. गणपतीला नमन केल्यानंतर आता अभिनव वाग्विलासिनी. आता कुणाला नमन करतात? आता काय? आता म्हणजे काय? गणपती नमन झाल्यानंतर आता कुणाला नमन करायचं? अभिनव वाग्विलासिनी म्हणजे
वाणीच्या ठिकाणी विलास करणारी कोण? सरस्वती. आपण जर सरस्वतीची भक्ती केली ना, तर कोणत्या विद्यामध्ये सरस्वती प्रसन्न झाली ना, की तो कोणती विद्या त्याला पारंगत होती. वक्तृत्व स्पर्धेत किंवा वाजवण्यात, गायन करण्यात, कीर्तन करण्यात, प्रवचन, समजा जे मोठाले श्रोते होतात, त्याचं कारण त्यांना सरस्वती प्रसन्न असते. सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर तो उत्कृष्ट बोलू लागतो. आपलं बोलणं चांगलं येत नाही, त्याचा अर्थ काय? बोलणं चांगलं म्हणजे काय? अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी, 14 विद्या आणि 64 कलेमध्ये प्रवीण अशी असणारी कामिनी म्हणजे काय? स्त्री. ती कोण? सरस्वती. चातुर्य अर्थ म्हणजे 14 विद्या, कला, अनेक प्रकारच्या कला आहेत. वाजवणं, म्हणणं, कीर्तन करणं, ह्या तर कला आहेतच. जगतामध्ये 64 कला सांगितल्या. किती? 14 विद्या, 64 कला, अनेक प्रकारच्या कला आहेत ना. कला कामिनी, सगळ्याची स्वामिनी अशी असणारी कोण? सरस्वती. ते शारदा विश्वमोहिनी अशी असणारी. शारदा म्हणजे कोण? सरस्वती. विश्वाला मोहित करणारी ती शारदा. कशी आहे? सरस्वतीकडे पाहिल्यानंतर काय, एखादं कोणतंही सुंदर रूप पाहिल्यानंतर माणसं मोहित होतात. हा, बेसूर पाहिल्यानंतर स्वरूप रूप माऊलीने सांगितले, भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, उपदय सुख दुःख नेत्राद्वारे विषयाचं सुख सांगितले. भ्यासूर म्हणजे वाईट, एखादं भूत पाहिल्यानंतर भ्यासूर. भ्यासूर आणि सुरेख. सुरेख म्हणजे चांगलं. चांगलं पाहिल्यानंतर माणसाला चांगलं वाटतं. काय काय माणसं ते दुकाना पुढं बाया ठेवलेल्या कशाच्या? प्लास्टिकच्या किंवा त्या फायबरच्या, त्याच्याकडेच पाहत उभं राहते. काय काय विकलेल्या काय. मग ते हे रूप हे विषय येतो. त्याचं कारण तो विषय. ते पाहतात काय, तिथं का ठेवतात ते, की त्याला पाहून गिराईक येतंय. माणसं ठेवलं जाते, बाया त्या माणसाकडे बघा त्या. आणि पुरुष बायाकडे बघतो. बाया मग ते गिराईक येता मग या म्हणून तिथं उभं करते. त्याचं कारण हे उभा का करतात? त्यांना ते ड्रेस घालते, लोक येण्यासाठी. मग तो विषय भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, उपजोई सुख दुःख नेत्राद्वारे, सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राण संग विषाद तोष देता. सुगंध आणि दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध हा कशाचा विषय? नाकाचा. पंचविषय आहेत ना. शब्द, स्पर्श, रूप आणि रस आणि गंध. शब्द हा विषय कोणाचा आहे? सहज शब्द तरी विषय श्रवणाचा. शब्द पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आहेत ना. पंच विषयाचे 5 विषय आहेत. शब्द हा विषय कानाचा आहे, रूप हा विषय डोळ्याचा आहे, गंध हा विषय नाकाचा आहे, रस हा विषय जिभेचा आहे, जिभेचा. खावंसं वाटतं ना आपल्याला चांगलं चांगलं, जिभेचा आहे. अजून कोणता राहिला? स्पर्श. स्पर्श हा विषय या त्वचेचा आहे. गादीवर झोपा वाटतं, नांगरटी दगडात खाली नको वाटतं. चांगला स्पर्श, एखाद्याने पाय चोपले वगैरे चांगलं वाटतं. हा स्पर्श विषय. या 5 विषयात नाही का सगळं जग भुललेलं. चांगलं ऐकावंसं वाटतं, चांगलं पाहावंसं वाटतं. डोळ्याचा नाही का, रूप हा विषय डोळ्याचा आहे ना. रूप चांगलं पाहावं वाटतं. चांगलं तुकाराम महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले होता. मग त्या भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात चांगलं वाटतं मला. त्यांचा विषयच देव झालेला असतो त्याचं कारण. परंतु जे विषय माणसं आहेत ना,
त्यांना कोणतं असं वाईट रूप आवडतं मग मोकार, त्या विषयाच्या मागे जातात ते. काय एखाद्याचं रूप पाहिलं की त्या विषया मागे जातात. शब्द चांगलं ऐकलं की ते तिकडे काम जातात. स्पर्श चांगला स्पर्श करावा वाटतो माणसाला. हा दोन म्हणजे दोनच गोट, पण तो चहा देण्यासाठी एक चांगली बाई असते सुंदर, मग ती चहा प्यायसाठी तिथे जाते. तो चहा केवढ्याला असतो? हा 500 नाही, 1000 2000 अशा किमती त्याच्या. 500ला 2000ला फक्त ती बाई आणून चहा देते एवढंच. काय म्हणजे इतके लोक त्या विषयाच्या मागे जातात. भुललेले विषय ओळी भुलले. आता याचे कोण करील की नोपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. म्हणजे शब्द हा विषय कोणाचा आहे? कानाचा. स्पर्श हा त्वचेचा. हा त्वचा म्हणजे कातड, गादी झोपावशी गादीवरती झोपावं वाटतं, त्याचा तिचा विषय येतो. गंध हा विषय नाकाचा आहे, चांगला श्वास घ्यावा वाटतो. अत्तर हा एखादी सडलेली वस्तू असली की नाक दाबतो, नकोसं वाटतं. विषयाचे दोन प्रकार आहेत. एक विषय सुख देतो, सुख आणि दुःख. या विषया वाचून काय अनेक सर्वथा रम्यच नाही ऐसा स्वभावचे पाय विषयाचा. विषयाला असं वाटतं की या इंद्रियाला असं वाटतं की सतत ते भोगावे, ह्याच्यामध्ये सुख आहे असं इंद्रियाला वाटतं. काय चांगलं खाल्ल्या रस हा विषय जिभेचा आहे. रस वाईट खायचं म्हटल्यानंतर, खराट लागल्यानंतर, आळणी वाटल्या लागल्यानंतर, तिखट लागल्यानंतर दुःख होतं त्याच्यापासून. आणि चांगलं म्हटल्यानंतर सुख होतं. विषयापासून सुख आणि दुःख निर्माण होतात. मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमापायन नित्यास्थितिक्षस्व भारत. म्हणजे विषयापासून कधी सुख निर्माण होतं आणि कधी दुःख निर्माण होतं. सुख म्हटलं की तिथं दुःख आलं. सुख त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये दुःखाची कल्पना नाही, लेश नाही. ते सुख म्हणजे सर्व सुख. काय त्याच्यापासून दुःख मिळत नाही. झोपले काय? रस हा विषय जिभेचा आहे. शब्द हा विषय कानाचा आहे. अजून कोणता राहिला? स्पर्श हा विषय त्वचेचा आहे. रूप हा विषय डोळ्याचा आहे. डोळ्याने चांगलं पाहिल्यानंतर माणसाला चांगलं वाटतं. काय माणसं बोलतात काय काय, बाकीचं जाऊ द्या. द्रौपदीला 5 पती होते ना, पर 5 पती शिवासारखे, वाघासारखे, हत्तीसारखे होते. काय 5 पती एकापेक्षा एक बलाढ्य होते ना. पण द्रौपदी एकदा आंघोळ केल्यानंतर अशी बंगल्यावर होती, बसली होती केसवाळी. नाल्यानंतर खालून कर्णाचा रथ चालला होता. कर्ण हा कोणाचा मुलगा आहे? सूर्याचा. कुंतीपासून तर झालेलाच आहे. कुंतीला 5 मंत्र मिळाले होते. हा म्हणजे या मंत्रापासून सूर्याचा जप केला की सूर्यासारखा मुलगा होईल. कुंतीने प्रथम तो मंत्र जपून पाहिला, त्याची चाचणी घेतली फडक्यात. खरंच सूर्यासारखा मुलगा झाला ना. तो मुलगा झालता, परंतु लग्नाच्या आधी झाला. लोक नाव ठेवतील पूर्वीचा. आता काय लग्नाच्या आधी झालं तरी लोक पूर्वीचा तो विषय होता. लोक नावं ठेवायची. मग तिने दिला सोडून कुठं? गंगेत. असं कशाच तरी पात्र केलं असेल, पाठी केली असेल, दिली सोडून. मग ते एका कोळ्याच्या माणसाने पकडलं, मासे धरतात. त्यांनी घरी नेलं. त्या कोळ्याने सांभाळलं. म्हणून त्याला काय म्हणतात कर्णाला? कोणता सुतपुत्र. सुत म्हणजे काय? कोळी. काय मग तो इतका दिसायला सुंदर होता. तसे हिचे 5ही पती सुंदरच होते ना. नकुल आणि सहदेव तर लय दिसायला सुंदर होते असं सांगतात. माद्रीचे नकुल आणि सहदेव.
आणि हे तर दोन्ही तिन्ही होतेच धर्मराज. तरी द्रौपदीने पाहिल्यानंतर ती म्हटली असा वाकरण असता तर बरं झालं असतं. देवाला सहन झालं नाही. आपला भक्त जर वयाला चालला ना तर देवाला सहन होत नाही. हा, जो देवाचा भक्त आहे त्याला बरं का, हा, बरं का, देवाला सहन होत नाही. आपला भक्त जर वयाला चालला तर ते देवाला सहन होत नाही. मग देव म्हटले आता द्रौपदीच्या मनात असं झालंय काय, मग द्रौपदीचे ते भगवान श्रीकृष्ण भाऊच होते ना, मानलेला भाऊ आहे द्रौपदी. काय मग भगवंताने एका दिवशी वनभोजन करण्यास ठरवले. वनामध्ये भोजन करायचं, जेवण बनवलं, बनवून जंगलामध्ये नेलं अरण्यात. आणि नेलं असताना आता जेवाय
आधी डोळे जातात, म्हणजे ते रूप पाहतात, मग तो विषय मनामध्ये येतो. म्हणून एक विषय तो सकाळाचा हरी. आपला विषय देव झाला पाहिजे, विषय तो त्यांचा झाला नारायण. काय देवाशिवाय काहीच आवडलं नाही पाहिजे. आपल्याला असतं का तसं? त्या अर्थी आपण भक्तच नाही. आपल्याला देवच आवडत नाही, बाकी सगळं आवडतंय. हा, काही आवडतंय आपल्याला, काही पाहिलं का आवडत. एखादं देवाशिवाय काहीच आवडत नव्हतं. काय